ज्या आहेत त्या सगळ्या आतल्या बाजूला कशा डायरेक्शनने जातील, कुठेही रोडला तिथं बाजूलाच लागणार नाही, हे तुमच्या दृष्टिक्षेपात जो रोड आहे तो सुद्धा लक्षात ठेवा. तसं रोड पार्किंगचं ते रोड बंदोबस्ताचं काम आहे, परंतु तुम्ही तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टॉपेज पॉइंटची जी लोक आहेत ही दिवसभर गाड्यांसाठी इन आणि आउट वेगळे आहे, एमपीएच्या गाड्यांसाठी इन आणि आउट हे वेगळे आहे. त्यामुळे तो बंदोबस्ताचा जो पॉइंट आहे तो तुमचा लोड फक्त त्या इन पुरता राहील. कारण मागच्या वर्षी असं झालं होतं की आम्ही पीएमपीएच्या गाड्या पण तिथूनच आत येत होतो आणि अनुयायांच्या गाड्याही, त्यामुळे ती रश खूप होती. तर आणि बसेस वळत नव्हत्या, त्यामुळे ती एक अडचण होती. तिथून डिवायडर थोडं कमी हे केलेला होता, कट केलेला होता. तर यावर्षी तेही आम्ही बघितले बारकाईने, म्हणजे अगदी मायन्यूट लेवलचं डिटेलिंग सरांनी याच्यामध्ये बंदोबस्तात केलंय. जसं आपण मॉलमध्ये पार्किंग बघतो की प्रत्येक लेन आणि हे सगळं डिफाईन झालं पाहिजे. आठवडा वगैरे घेऊन येतात, कारण खाण्याच्या हिशोबाने पण लोक आलेली असतात. ते सुद्धा आपलं बॅगेज स्कॅनर आपलं लागणार आहे, त्याच्यामधून प्रॉपर जिल्ह्याच्या भूमिस्तराची हे खात्री करायची आहे. त्याचबरोबर फ्रिस्किंग हे कंटिन्यू राहील आणि फ्रिस्क होऊनच ट्रेनमधून भाविक उतरल्यानंतर परत जावं, याच्यासाठी मला वाटतं राईट साईडला इथे छोटं ओपनिंग आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला तेही मागच्या वर्षी दर्शनाचे लोक तिथनं पण डायरेक्ट बसमध्ये बसतात. दिनांक 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या लाखोंच्या संख्येनं जे अनुयायी येतात त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे. यावेळेला नगरकडून येणाऱ्या अनुयायांसाठी जीत पार्किंग, त्याचप्रमाणे नाशिक आणि मुंबईकडून येणाऱ्या अनुयायांसाठी जाधवनगर पार्किंग येथे वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. एकूणच संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सर, त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पोलीस अपर पोलीस अधीक्षक, 20 पोलीस उपाधीक्षक आणि जवळजवळ 4000 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या आव्हानाला सर्व अनुयायांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, एवढेच माझं या ठिकाणी आवाहन आहे.